नवा श्लोक ऐकविणाऱ्या कवीला 1000 सुवर्ण मोहरा इनाम मिळणार, हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राह्मणाच्या कानी गेले। तो माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठ्या उत्साहाने आला, परंतु राजधानी आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन तो कालिदासाकडे गेला व त्याला म्हणाला, कविराज, मी भोज महाराजांचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूने त्यांना ऐकविण्यासाठी एक नवीन श्लोक घेऊन मुद्दाम मणिपूरहून इथे आलो आहे। परंतु इथे आल्यावर मला असं कळलं की भोज राजांच्या राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला तरी दरबारात असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवतो। त्याच्यानंतर द्विपाठी पंडित त्याचा पुनरुच्चार करतो। शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात, ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील 3 पंडितांनी जसाच्या तशा म्हणून दाखवला, त्या अर्थी तो जुना आहे हे सिद्धच होते। तेव्हा कविराज, दरबारात नवा श्लोक घेऊन येणाऱ्यांना असेच जर बनवून परत पाठवले जात असेल तर मी तरी तिथे कशाला जाऊ? कालिदासाने त्या ब्राह्मणाला एक युक्ती सांगितली। त्याप्रमाणे त्याने एक पुन्हा नवा श्लोक रचला व भोज राजाच्या दरबारात जाऊन ऐकवला। त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडील अत्यंत दानशूर, अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला। त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून 1,00,000 सुवर्ण मोहरा कर्जाऊ घेतल्या, परंतु कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यू आल्याने भोज महाराज माझे 1,00,000 सुवर्ण मोहरा देणे लागतात। राजा भोजने श्लोक ऐकला आणि विचार करू लागला, हा श्लोक नवीन नाही असं म्हणावं तर आपले वडील या ब्राह्मणांच्या वडिलांचे 1,00,000 सुवर्ण मोहरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहरा याला द्याव्या लागतील। त्यापेक्षा हा श्लोक एकदम नवीन आहे असे म्हणणे पत्करू असा विचार करून भोज राजाने त्या ब्राह्मणाचे नवीन श्लोक ऐकवल्याबद्दल तोंड भरून कौतुक केले व त्याला 1000 सोन्याच्या मोहरा देऊन निरोप दिला।